हॅलो मित्रांनो, तुमचं माझ्या त्यांचं स्वागत आहे. माझं नाव देवेश शाकरे. तुमचं स्वागत आहे. तुमच्याकडे परत आज नवीन गाडी नोंद आहे जी असणारे रेनॉल्टची मॉडेल आहे. लेटेस्ट ते तुम्हाला दाखवतो. हे बघा मित्रांनो, तुमच्याकडे परत आज नवीन गाडी नोंद आहे. ही आहे रेनॉल्टची ड्रायव्हर, सर्वात टॉप मॉडेल आहे ही. आज तुम्हाला मी या गाडीचा रिव्ह्यू दाखवणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला डायमेन्शन काय असणार आहे, स्पेसिफिकेशन काय असणार आहे, फीचर काय असणार आहे, याच्यावरती तुम्हाला मी आज पूर्णपणे आज रिव्ह्यू देणार. तुम्ही शेवटपर्यंत बनवून राहा. स्टार्ट करतोपर्यंत गाडीच्या फ्रंटपासून फ्रंटला घेतो तो बघा. हेडलाईट तुम्हाला हा असा असता दिला पूर्णपणे. हा LED मध्ये तुम्हाला सेटअप दिली असणार साईडला. इकडे तुमचा टर्न इंडिकेटर लाईट तुम्हाला असणार आहे हॅलोमध्ये. इकडे तुम्हाला DRS दिली असणार आहे LED मध्ये इकडे साईडला. ठीक आहे. आणि आधीच्या रेनॉल्ट ड्रायव्हरमध्ये आणि आत्ताच्या बॉडीमध्ये तुम्हाला पूर्णपणे चेंजेस असणार आहे. फ्रंट पण आणि मेन म्हणजे रिअर पण, आणि मेन म्हणजे साईड बॉडी पण तुम्हाला वेगळी असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला कलर पण तुम्हाला कोणते असणार आहे ते. पहिल्यांदा तुम्ही ही पहिल्यांदी ग्रिड बघा. इथली आधीची जी ग्रिड होती ही पहिली वेगळी होती, आणि लोगो पण बघा. आधीच्या गाडीचा लोगो जो होता तो वेगळा होता. आता तो लोगो जो आहे तो आता वेगळा दिलेला असणार आहे इकडे साईडला. पियानो ब्लॅकमध्ये तुम्हाला हा इकडच्या ही दिली असणार ग्रिल इकडे साईडला. लोगो पण तुम्हाला हा दिलेला असणार आहे न्यूमध्ये. गाडी ही आपली शोरूमच्या नावाची आहे. सध्या एक दुसरी गाडी अवेलेबल नव्हती म्हणून मी या गाडीचा व्हिडिओ बनवतो आहे. याच्यामध्ये तुम्हाला फॉग लाईट तुम्हाला टॉप मॉडलमध्ये भेटेल. इकडे साईडला बघा खाली दिलेला असणार आहे तो तुम्हाला असणार LED मध्ये दिला. इकडे तुम्हाला हे बघा, इथं हा पार्ट तुम्हाला क्रोममध्ये दिलेला असणार. हा पण हा असणार आहे तुम्हाला. जर तुम्हाला जर आफ्टर मार्केट तुम्हाला काय लावून घेत असेल तर तुम्ही ते पण लावून घेऊ शकता. इकडे तुम्हाला DRS पण भेटतो इकडे साईडला जर तुम्हाला जर लावून घेत असेल तर. ठीक आहे. खाली पण तुम्हाला हा पार्ट जो असणार आहे तुम्हाला पण असणार आहे फायबरमध्ये इकडे साईडला. हेडलाईट तुम्ही डिझाईन बघू शकता किती वेगळी आहे झालेली. याच्यामध्ये तुम्हाला रेनॉल्टचं तुम्हाला ब्रँडिंग मिळतो त्याच्यामध्ये क्रोममध्ये. आणि हे पण आतमधला तो पार्ट आहे तो तुम्हाला पियानो ब्लॅकमध्ये दिले असणार आहे. हेडलाईटचा आतमधला तो पोर्शन आहे. DRS तुम्हाला भेटून एका साईडला सिग्नेचर टाईपमध्ये. फ्रंटला तुम्हाला 2 सेन्सर दिलेले असतील इकडे साईडला. ठीक आहे. आणि हा पार्टची खालची तुमची ग्रिड अशी असते दिलेली. नंबर प्लेट तुम्हाला जागा दिली असणार आहे. आणि वरचा तुम्हाला बोर्ड हे पूर्ण असणार फ्लॅटमध्ये. वॉशर दिलेलं असणार आहे, वायपर दिलेलं असणार आहे साईडला. वायरलेस तुम्हाला अँटेना दिले असणार आहे. आणि तर हे वरती दिलं असणार आहे आपलं ग्रिड दिले असणार आहे हे साईडला. ठीक आहे. आणि मेन म्हणजे बघू शकता तुम्ही ही गाडी तुम्हाला आहे ॲटोमॅटिकमध्ये. याच्यामध्ये तुम्हाला ॲटोमॅटिक पण भेटेल आणि तुम्हाला मॅन्युअलमध्ये भेटून जाईल तुम्हाला. यामध्ये तुम्हाला 5 सीटर पण असेल आणि 7 सीटर पण असणार आहे. आता ही जी गाडी आहे ती 7 सीटर आहे आणि 5 सीटरमध्ये पण तुम्हाला ही गाडी अवेलेबल असणार आहे. सध्या शोरूममध्ये तुम्ही बघू शकता बेस मॉडल पण आहे आणि टॉप मॉडलमध्ये तुम्हाला 2 असणार आहे. ही एक टॉप मॉडल आहे ग्रे मॉडलमध्ये, आणि अजून एक आहे बघा. अजून ही एक कलर आहे डोल टर्नमध्ये तुम्हाला असणार आहे. हा पण एक नवीन कलर आहे आणि हा पण एक कलर आहे. आणि आतमध्ये जो आहे तो बेस मॉडल आहे याच ड्रायव्हरचा. ठीक आहे. ओव्हर तुम्हाला असणार आहे आपल्या ब्लॅक कलरमध्ये आणि टर्निंग गिटारमध्ये दिली असते साईडला. जसं आपण जवळ गाडीच्या त्यामुळे बघा ऑटोमॅटिकली तुमचं हे लॉक होऊन अनलॉक होऊन गाडी. आणि तुमची चावी पण बघा अशी दिलेली असणार तुम्हाला. लॉक अनलॉक करण्यासाठी, बूट ओपन करण्यासाठी, आणि हे आपलं दिली असणार लाईटसाठी. ठीक आहे. ऑटोमॅटिकमध्ये असणार ही पूर्णपणे. बॉडी कलरबरोबर असणार तुम्हाला हे हँडल हे तुम्हाला असणार ब्लॅक कलरमध्ये, पण हे थोडेसे तुम्हाला असणार पियानो ब्लॅकमध्ये. हां इकडे साईडला वरती तुम्हाला रूफलर दिलेले असणार आहे ते पण तुम्हाला असणार फायबरमध्ये. वायपर पण असणार आहे. आणि मेन म्हणजे बघू शकता तुम्हाला बाकीची पण असणार आहे डिझाईन ही तुम्हाला पूर्णपणे वेगळी असणार आहे. आधीच्या मॉडलमध्ये जी पण डिझाईन होती आपली ड्रायव्हरची ही वेगळी होती. याच्यामध्ये तुम्हाला पुढे तुम्हाला असणार डिस्क ब्रेक आणि पाणीमध्ये असणार टर्न ब्रेक. ठीक आहे. आणि तुम्हाला टायरची तुम्हाला साईज पण सांगतो तर किती असणार ती. टायरची तुम्हाला साईज असणार आहे पुढेली 185 65 R 15ची तुम्हाला दिली असणार आहे. डायमंड कटमध्ये तुम्हाला हे ऑल दिले असणार आहे. सेंटर तुम्हाला रेनॉल्टचं तुम्हाला हे भेटून देईल लोगो इकडे साईडला. आणि ही जी असणार आहे आपलं टायर तुम्हाला CATचे लिहिले असणार आहे इकडे साईडला. पाठीमागे तुम्हाला दाखवून देतो. पाठीमागे तुम्हाला दिले असणार आहे ड्रम ब्रेक, आणि इकडे तुम्हाला टॉर्च बीमध्ये असणार आहे. आणि मॅक फर्स्टमध्ये तुमचे फ्रंटचे असणार आहे सस्पेन्शन. आणि तुम्हाला आता साईड प्रोफाईल पण दाखवतो. साईड प्रोफाईलमध्ये तुम्हाला वरचा हा रोप जो असणार आहे तुम्हाला ब्लॅकमध्ये असणार आहे, आणि खाली तुम्हाला बॉडीमध्ये असणार आहे ग्रे कलरमध्ये. आणि हँडल पण तुमचे हे असणार आहे पियानो ब्लॅकमध्ये इकडे साईडला. इकडे तुम्हाला हा पण गार्ड तुम्हाला सेमच असणार आहे. आणि बाकीचा तुम्हाला एक्सेसरीचा जो पार्ट आहे तुम्हाला इथं आपण लावून घेऊ शकतो एक्सेसरीच्या पार्टमध्ये. ठीक आहे. आणि रिअल प्रोफाईलमध्ये जाऊन येतो. रिअल प्रोफाईलमध्ये पण बघू शकता तुम्ही की तुमचं टेल लाईट तुम्हाला असणार आहे या शेपमध्ये टी शेपमध्ये असतं दिलेलं. आणि इकडे झालं बघा इकडे म्हणजे हे येणार आहे टर्न इंडिकेटर लाईट, आणि आपला हा येणार आहे रिव्हर पार्किंग लाईट. हे पण तुमचे दिलेले असणार आहे पूर्णपणे हॅलोजनमध्ये दिलेले असणार आहे. आणि इथं तुम्हाला हा पार्ट तुम्हाला क्रोममध्ये दिलेला असणार इकडे जायला. ठीक आहे. आणि हा पूर्णपणे जॉईंटमध्ये असणार दिलेला इकडे जायला. पाठीमागे पण तुम्हाला नवीन असेल लोगो रेनॉल्टचा. ड्रायव्हरची तुम्हाला ब्रँडिंग दिलेली असणार खालच्या साईडला विथ रिफ्लेक्टर दिलेली असणार आहे. ही पण क्लॅडिंग तुमची अशी असणार दिलेली इकडे साईडला सिल्वर विथ ब्लॅक कलरमध्ये इकडे साईडला. ठीक आहे. तुम्हाला आणि पाठीमागे बघा तुम्हाला डिफॉगर पण भेटेल. हाय माउंट सॉपला दिलेलं असणार आहे. वॉशर पण दिलेलं असणार आहे आणि वायपर पण दिलेलं असणार आहे. टॉप मॉडेलमध्ये तुम्हाला हे सर्व भेटून जाईल. बेस्ट मॉडेलमध्ये तुम्हाला हे सर्व भेटणार नाही. ठीक आहे. तुम्हाला मी डिक्की पण ओपन करून दाखवतो गाडीची.
हे बघा मित्रांनो, तुमच्यासाठी बघा डिक्की ओपन करून दाखवतो तुम्हाला. स्टोरेज तुम्हाला पाठींगे एकदमच कमी असणार आहे. तुम्हाला पाठींगे रिफ्लेक्टर भेटून जाईल या ठिकाणी. आणि बाकीचं तुम्हाला सीट असणार तुम्ही फोल्ड करू शकतात. 50-50मध्ये पाठींगे तुम्हाला सीट दिलेली असणार आहे. हे तुम्हाला 7 सीटर आहे. ही 5 सीटरमध्ये पण तुम्हाला गाडी अवेलेबल असणार आहे. आणि बघा याच्या खालच्या साईडला तुम्हाला असणार आहे इथं आणि तुम्हाला स्पेअर दिलेलं असणार आहे. साईडला स्पेअर तुमचं असणार आहे आपला हा स्टील रिंगमध्ये दिलेलं असणार आहे. पण त्याची जी साईज असणार त्याची वेगळी दिली असणार. पाठीमागे तुम्हाला 4 दिलेले असणार आहे आपले सेन्सर पाठींगे आपलं हे करणारे पार्किंग सेन्सर दिले असणार पाठी साईडला. ठीक आहे. आणि वरच्या साईडला बघा इथं तुम्हाला हा पण पार्ट पूर्णपणे फायबरमध्ये दिलेला असणार काही साईडला. ऑलमोस्ट तुम्हाला सर्व विषयमध्ये असेल. तुम्हाला हे बघा इथं आपलं हे सीट आहे आपण हे माउंट करू शकतो एका साईडला. हे आपण खाली पण करू शकतो आणि वरती माउंट पण करू शकतो. आणि आतमध्ये बघा तुम्हाला हे अशा टाईपचे तुम्हाला हे असणार दिलेले. तुम्हाला जर कवर लावून घ्यायचे सीटचे ते पण तुम्ही लावून घेऊ शकता यामध्ये. आणि तुम्हाला जर फोल्ड करायचं असेल तर तुम्हाला इथून तुम्हाला बघा इथं हे दिलेले लेवल दिलेली आपण ह्याला फोल्ड करू शकतो. 50-50मध्ये होऊन जातील हे. आणि पुढे जे असणार आहे ते 60-40मध्ये दिलेले असणार आहे. डिक्की आता बंद करतो. आणि पाठीमागे बघा तुम्हाला इथं 360मध्ये तुम्हाला हा कॅमेरा दिलेला असणार आहे. रिअरला पण तुम्हाला कॅमेरा भेटून जाईल एका साईडला. आणि ही बघा ही क्लॅडिंग जी असणार आहे तुमची पूर्णपणे पियानो ब्लॅकमध्ये दिलेली असणार आहे एका साईडला. रिअर डोअरमध्ये तुम्हाला होतो ओपन करून. हे बघा रिअर डोअरमध्ये तुम्हाला असं असणार दिलेलं सिंगल डोअरमध्ये दिलं असणार आहे हे पण आपण पार्ट. आणि हे बघा इकडे तुम्हाला पॉवर विंड तुम्हाला स्विच दिली असणार आहे. आपला हँडल आहे, स्पीकर आहे भेटणार आहे तुम्हाला याच्यामध्ये, बॉर्डर होल्डर असणार आहे, थोडी स्पेस आहे. आणि इकडे बघा इकडे तुम्हाला इथं इनमिन तरी पण 3 लोक आरामशी होऊ शकतात यामध्ये. आणि हेडरेस्ट जे असणार तुमचे हे माउंटेड असणार आहे. पाठीमागचे पण माउंटेड असतील आणि हे पण तुम्हाला माउंटेड दिले असणार आहे. 60-40मध्ये तुमचं आहे तुमचं फोल्डिंग होऊन जाईल. तर तुम्हाला आपल्याला पाठीच्या तुम्हाला बसायला जायचं असेल तर तो आपला जी सीट असणार आहे आपण ते फोल्ड करू शकतो. त्याला तुम्हाला दाखवून पण येतो. तुम्हाला जर पाठीमागे बसायला जायचं असेल तर तुम्हाला बघा इथं हे लेवल दिलेलं आहे. हे पण हे लिव्हर आहे ना दाबायचं आणि बघा एका बोटाने तुमचं हे पाठीमागे पण बसू शकतो यामध्ये. फक्त एवढं होतं की तुम्हाला पाय ठेवायला जागा भेटणार आणि एवढंच असतं पाठीमागच्या साईडला. पण तुम्हाला होऊ शकते थोडी जागा. एक लहान मुलं तरी पण इथं पाठीमागे बसू शकतात असं तुम्हाला एवढं तरी जागा दिलेली असणार आहे. ठीक आहे. इथं बघा इथं तुम्हाला या ठिकाणी पण बघू शकता. तुम्हाला इथं पाठीमागे दिलेलं असणार आहे हे आपलं हे 12 वोल्ट तुम्हाला सॉकेट दिलेलं असणार की साईडला. मोबाईलचं पण काही चार्जिंग लावू शकतो. आणि तुमचा हा छोटा फ्रीज दिलेला असणार तुम्हाला इथं कूलिंग करण्यासाठी. हे बघा मस्त ते भेटलं आहे तुम्हाला यामध्ये. आणि तुम्हाला कबोर्ड देत असतो. बाकी तर तुम्हाला मॅट बीट जो असणार तुम्हाला तो एक्सेसरीच्या वाटमध्ये भेटून जाईल. ठीक आहे मित्रांनो. आणि बघा इथं पण तुम्हाला मध्ये लॅम्प दिलेलं असणार तुम्हाला असणार LED मध्ये दिलेलं असणार आहे. हे बघा ड्रायव्हर साईड तुम्हाला बघा हा सिंगल टोनमध्ये तुम्हाला इथं हा भेटून जाईल एका साईडला. आपलं आतला इंटेरियर भेटून जाईल. आपल्या सिल्वरमध्ये तुम्हाला क्रोम डोअर हँडल भेटून जाईल. ओव्हरव्ह्यू जी कंट्रोल असणार आहे 4 तुम्हाला स्पीकर दिलेले असणार आहे. आणि ट्विटर तुम्हाला याच्यामध्ये नाही आहे भेटेल. ठीक आहे. आपले हे दिले असणार आहे आपले याचे कंट्रोल दिले असणार तुम्हाला कसले विंडोचे तुम्हाला कंट्रोल दिलेले असणार आहे लॉक अनलॉक करण्यासाठी. आणि बॉटल होल्डर थोडी स्पेस दिलेली असणार आहे. एकीच्या तुम्हाला दिले असणार हे आपलं फ्यूल ओपन करण्यासाठी कॅब दिली असणार एका साईडला. इथं तुम्हाला हाईट ॲडजस्ट करण्यासाठी दिलेलं असणार एका साईडला. ठीक आहे. याच्याने आपण इथं पण एक तुम्हाला लिव्हर दिली असणार आहे पाठीमागे पुढे करण्यासाठी. या ठिकाणी हाईट ॲडजस्ट करण्यासाठी आणि रिक्लाइन करण्यासाठी तुम्हाला दोघं दिले असणार एका साईडला. याच्याने हे बघा हे तुमचं हे रिक्लाइन होऊन जाईल एका साईडला. आणि याच्यामध्ये तुम्हाला हाईट ॲडजस्ट करू शकतो माझ्यामध्ये. आणि इकडे तुम्हाला हे असणार आहे आपल्या हेडलाची कंट्रोल दिलेलं असणार इकडे साईडला. ठीक आहे. आणि मेन बघा इथं तुम्हाला स्टेअरिंगवरती बघा चला मला सगळे माउंटेडमध्ये तुम्हाला सगळे दिले असणार आहे आपले बटन. इकडे तुम्हाला दिले असणार आहे क्रूज कंट्रोलचं. आणि एन्फोटेनमेंट सिस्टमचं कंट्रोल तुम्हाला इथे दिले असणार आहे. 7 ते 8 इंचमध्ये तुम्हाला हा अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कारप्ले तुम्हाला यामध्ये भेटून जाईल. ठीक आहे. सीट पण बघू शकता तुम्हाला असे असणार दिलेले डोल टोनमध्ये दिले असणार आहे. ब्लॅक विथ बीच कलरमध्ये असणार पूर्णपणे. सध्या तुम्हाला हे बघा सीटचे जे असणार आहे आपले हे ड्रेस हे तुमचे फिक्समध्ये दिलेले असणार आहे या मॉडलमध्ये पण तुम्हाला. आणि ॲटोमॅटिकमध्ये तुम्हाला असणार आहे हा गिअरबॉक्स, वायरलेस चार्जर. नंतर मग तुम्हाला बघा आतमध्ये तुम्हाला मोबाईल चार्ज करण्यासाठी. नंतर मला तुम्हाला इथं स्टार्ट करण्यासाठी तुम्हाला दिले असणार आहे इंजिन इमोलायझर. नंतर मग हे आपलं क्लायमेट कंट्रोल दिले असणार आहे. हे थोडीशी तुम्हाला नवीनमध्ये जर आता हे थोडीशी टचमध्ये त्याला पाहिजे किंवा थोडीशी असे विकेट टाईपची तुम्हाला डिझाईन पाहिजे त्याला इथं यामध्ये जे क्लायमेट कंट्रोलची. सेंटर तुम्हाला हॅझार्ड लॅम्प दिलेली असणार आहे लॉक अनलॉक करण्यासाठी, ट्रॅक्शन कंट्रोल ऑन ऑफ करण्यासाठी. आणि आपले हे असणार आहे ACचे वेंट केश आहे साईडला. ठीक आहे. तुम्हाला मी आतमध्ये बसून दाखवतो.
ACच्या वेंटवरती बसू शकतात. तुम्हाला इथं हे दिलेलं असतं की चायला हे असे आपलं थोडंसं वुडन शेपमध्ये तुम्हाला इथं हे दिलेलं असं इकडं डिझाईन दिली असणार आहे. आणि पुढचा जो आहे आपला डॅशबोर्ड तुम्हाला पूर्णपणे असणार हा फ्लॅटमध्ये दुसरं तुम्हाला चालून करत पहिलं स्टार्ट केल्यावरती बघता अशी गाडी तुम्हाला हे आतलं तुमचं इन्स्ट्रुमेंट कसं येतं असं ऑन होऊन दिलं यामध्ये. आणि आपलं इंजिन लाईट दिली असणार आहे. गिअर शिफ्टर असणार की साईडला किती किलोमीटर झाले ते RPM मीटर दिलेलं असणार आहे. डिजिटल तुमचं असणार आहे हे आपलं स्पीडोमीटर दिलेलं असणार की साईडला. आणि हे बघा इकडे तुम्हाला दिलेलं असणार आहे हे फ्यूलचं की साईडला तुम्हाला फ्यूलचं असणार आहे. आणि इकडे तुम्हाला दिलं असणार आहे हे क्लायमेटचं आपलं हे टेम्परेचर किती आहे ते. ठीक आहे. आणि इकडे बघा इकडे तुम्हाला दिलेलं असेल ट्रिप A ट्रिप B किती किलोमीटर झाले ते फुल टँकमध्ये तुम्हाला कितीची रेंट भेटते ती पण तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल. ठीक आहे. इकडे तुम्हाला सगळं तुम्हाला हे दिले असणार आहे. स्टेअरिंग पण तुमचं पूर्णपणे हे वरच्या तुम्हाला लेदरमध्ये दिलं असणार आहे एवढाच पार्ट. आणि बाकीचं तुम्हाला हा फायबरमध्ये दिलेलं असणार आहे. सेंटरला तुम्हाला हा सिल्वरमध्ये तुम्हाला ही पट्टी दिली असणार आहे. एअरबॅग भेटत तुम्हाला 2 की साईडला. ठीक आहे. एअरबॅग तुम्हाला टोटल एकदिन 6 असणार आहे दिलेले. ड्रायव्हर साईड ड्रायव्हर साईड. आणि इकडे बघा इकडे पण तुम्हाला वरती दिले भेटणार आहे. वरती तुम्हाला सनवायझर आणि हां तिकीट होल्डर पण तुम्हाला यामध्ये भेटून जाईल या ठिकाणी. आणि हे जे असणार आहे सेंटरला तुम्हाला हा लॅम्प असा नॉर्मली असणार आहे दिलेला हा LED दिलेला असणार आहे. आणि हे जे असणार आहे आपले IRVM तुमचे हे असे असणार आहे मॅन्युअली इकडे चाईडला. आणि हे बघा तुमचा हा जो आहे इन्फॉर्मेटिव्ह सिस्टीम तुमचा हा असा असणार दिलेला. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला बघा रेडिओ FM मीडिया फोन सिटिंग व्हेकल इन्फॉर्मेशन स्मार्टफोन इंटरनेट तुम्हाला सगळं याच्यामध्ये भेटून जाईल यामध्ये. ठीक आहे. मीडियामध्ये तुम्हाला आपण तुमच्यामध्ये काय असेल मीडिया तुम्ही ते करू शकतात. फोनची सेटिंग करू शकतात. नॅव्हिगेशन तुम्हाला सगळं याच्यामध्ये भेटून जाईल. इनकमिंग कॉल अलर्ट असणार आहे. नंतर मग SMS अलर्ट असणार आहे. सगळं तुम्ही याच्यामध्ये करू शकतात. इनकमिंग कॉल अलर्ट SMS नंतर मग मॅप नॅव्हिगेशन वायफाय ब्लूटूथ सगळं तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल. ठीक आहे. नंतर मग आपण याच्यामध्ये एक मिनटं हां याच्यामध्ये जर तुम्हाला पूर्णपणे तुम्हाला मॅपिंग सगळं हे जे असणार आहे आपलं ॲप्लिकेशन जे असणार आहे याच्यामध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन सर्व प्रकारचे तुम्हाला भेटून जाईल. हे बघा फोन आहे म्युझिक आहे नॅव्हिगेशन आहे मेसेज आहे नंतर ऑडिओ बुक आहे पॉडकास्ट आहे तुम्हाला जे पण असणार आहे तुम्हाला भेटून जाईल. यामध्ये मॅप पण असणार आहे नॅव्हिगेशन असणार आहे ब्लूटूथ असणार आहे हे सगळं तुम्हाला भेटून जाईल. ABS EBD ESP हिल ओलोसिस हिल ट्रॅक्शन कंट्रोल सगळं तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल. ग्लव बॉक्स आहे का ग्लव बॉक्स पण तुम्हाला बघा वरच्या दिलेलंच नाही इथं पण दिलेलं असणार आहे. आणि एक आपला हा खाली पण दिलेला असणार आहे. भरपूर मोठी स्पेस आहे तुम्हाला दिलेली. फर्स्ट एड किट भेटून दिल्यामध्ये आणि बुक पण भेटून देईल मला याच्यामध्ये. हे आपला वायरलेस चार्जर इकडे साईडमध्ये दिले असणार आहे. आणि हा तुमचा असणार आहे आपला हे ट्रान्समिशन असणार आहे ॲटोमॅटिकमध्ये पण असणार आहे. आणि आपलं तुम्हाला जर मॅन्युअल पाहिजे असेल तर तुम्ही ते मॅन्युअलमध्ये पण घेऊ शकतात. ठीक आहे. आणि हे बघा इकडच्या तुम्हाला जी इकडची जी डिझाईन आहे ही सेम तुम्हाला डिझाईन ही पट्टी तुम्हाला इथपर्यंत भेटून जाईल इथपर्यंत या ठिकाणी. ठीक आहे. इकडे पण तुम्ही बघू शकता. इकडे तुम्हाला सनवायझर विथ तुम्हाला मिरर दिली असणार आहे. आणि हे जे असणार आहे आपले हँडल हे तुमची सॉफ्टमध्ये दिली असणार तुम्हाला इकडे साईडला. ठीक आहे मित्रांनो. आता मी तुम्हाला हे दाखवतो. हां हे बघा इथं तुमचं हँडब्रेक आहे आणि 2 कप होल्डर दिलेलं असणार आहे. आणि म्हणजे एक छोटा फ्रीसारखं दिलेलं असणार तुम्हाला. तर तुम्हाला जर बाटली भेटली किंवा आपलं काय ठेवायचं असेल ज्यूस बीस तुम्ही तर ठेवू शकता या ठिकाणी. मी तुम्हाला हे बघा इकडे साईडला आहे ना आपण आहे ना याला बघा हे आपण ॲडजस्ट करू शकतो याच्यामध्ये. हे बघा टिल्टमध्ये तुमचं हे असणार दिलेलं. आणि हां टिल्टच असणार आहे फक्त म्हणजे टेलिस्कोपमध्ये भेटणार नाही स्टेअरिंग यामध्ये तुम्हाला. ठीक आहे मित्रांनो. आता मी गाडी बंद केली आहे. बाकीचं तुम्हाला बघा या स्टेअरिंगवरतीच तुम्हाला आपले हे जे असणार आहे इन्फॉर्मेशन्स कंट्रोल दिले असणार आहे. प्लस म्हणजे वॉल्यूमचे असणार आहे मोडचे असणार आहे. नंतर मग व्हॉईस कमांड दिलेली असणार आहे. कॉल आपण उचलू शकतो किंवा आपण बंद करू शकतो. ठीक आहे. माईक पण भेटून देईल तुम्हाला याच्यामध्ये. ठीक आहे मित्रांनो. आणि इकडे असणार आहे क्रूज कंट्रोल. मी जरासं बोनट ओपन करतो पहिल्यांदा गाडीचा. पहिल्यांदा मी बोनट ओपन करतो नंतर मग तुम्हाला दाखवतो. हे बघा मित्रांनो गाडीचं बोनट मी आता ओपन केलेलं आहे. वरती तुम्हाला आयसोलेशन लागायला दिसणारी की साईडला इंजिन तुमचं हे असं असणार दिलं या ठिकाणी. आणि हे बघा तुम्हाला काही आता हे जाऊन येतो फंक्शन दाखवून येतो पुढे कुठे काय असणार आहे. ABS EBDची तुम्हाला ब्रेकिंग सिस्टम दिलेली असणार आहे. बॅटरी कशाला तुम्हाला फ्यूजची कंट्रोल दिलेली असणार आहे. खाली तुम्हाला फॅन दिली असणार आहे. इंजिन तुम्हाला इथं असणार दिलेलं. इथं आपलं बाकीचं असणार आहे हे आपलं ऑइलचं असणार आहे ब्रेक ऑइलचं दिलेलं असणार आहे. आणि आपलं असणार आहे कूलंटचं की साईड खाली गिअरबॉक्स असेल. आणि 3 सिलेंडरमध्ये तुम्हाला ही गाडी अवेलेबल असणार आहे. गाडीमध्ये तुम्हाला पॉवर भेटते 72 BHP जी 6250 RPM चालले होते. आणि मॅक्झिमम टॉर्क भेटतो तुम्हाला 96चा जो 3500 RPM चालला जातो. जेव्हा तुम्हाला जे पण असणार आहे 5 स्पीड मॅन्युअली आणि 5 स्पीड AMTमध्ये तुम्हाला गिअरबॉक्स भेटून जाईल.
फ्यूल तुम्हाला भेटणार आहे मल्टी पॉईंट फ्यूल इंजेक्शन असणार दिलेलं. आणि इकडे बघा तुम्हाला इथं आपलं असणार आहे वायपरचं पाणी. आता मी बोनस बंद करतो. बाकी तुम्हाला डायमेन्शन किती असणार आहे आणि तुम्हाला याच्यामध्ये मायलेज काय भेटेल आणि मेन म्हणजे कलर कोणते भेटेल याच्यातून तुम्हाला माहिती देतो. या गाडीमध्ये तुम्हाला कलर असणार आहे ड्युअल टोनमध्ये असणार आहे. ॲम्बर टेराकोटा विथ ब्लॅक रूफ, आईस कूल व्हाईट विथ ब्लॅक रूफ आणि एक असणार आहे आपली शॅडो ग्रे विथ ब्लॅक रूफ. एवढं 3 कलरमध्ये तुम्हाला सध्या ही ड्युअल टोनमध्ये गाडी अवेलेबल असणार आहे. सिंगल टोनमध्ये असणार आहे ॲम्बर टेराकोटा, शॅडो ग्रे, आईस कूल व्हाईट, स्टिल्थ ब्लॅक, मूनलाईट सिल्वर आणि एक असणार आहे झंस्कार ब्ल्यू. हे सिंगल कलरमध्ये तुम्हाला 6 कलरमध्ये तुम्हाला गाडी अवेलेबल असणार आहे. फीचरमध्ये तुम्हाला असणार आहे हिल स्टार्ट असिस्ट, ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टीम, फ्रंट पार्किंग सेन्सर, टायर प्रेशर मॉनिटर सिस्टीम, 6 एअरबॅग्स तुम्हाला दिलेले असणार आहे. ड्रायव्हिंग असिस्टंटमध्ये दिलेलं असणार, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम दिलेली असणार आहे. ABD विथ ब्रेक असिस्ट दिलेली असणार आहे. इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम दिलेले असणार आहे. फॉलो मी होम हेड लॅम्प दिलेले असणार आहे. हिल स्टार्ट असिस्ट दिलेलं असणार, स्पीड अलर्ट वॉर्निंग दिलेली असणार आहे. ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टीम दिलेली असणार आहे. पार्किंग असिस्टमध्ये दिलेली असणार आहे फ्रंट पार्किंग सेन्सर आणि रिअर पार्किंग सेन्सर. सिक्युरिटी असिस्टमध्ये दिलेली असणार आहे कर्टन एअरबॅग, फ्रंट एअरबॅग, ड्रायव्हर पॅसेंजर साईड, फ्रंट सीट बेल्ट रिमाइंडर, लिमिट लोड विथ, नंतर मग इम्पॅक्ट सेन्सिंग, लॉक अनलॉक, ISO FIX विथ चाइल्ड सीट इनकरेज, सीट बेल्ट रिमाइंडर, 2 साइड एअरबॅग्स, फ्रंट सीट्स, स्पीड सेन्सिंग डोअर लॉक, रिअर डोअर चाइल्ड लॉक, रिअर सीट बेल्ट रिमाइंडर, पेडिस्ट्रेशन प्रोटेक्शन, 3 पॉईंट सीट बेल्ट, ऑल्ट सीट, टेक अ ब्रेक रिमाइंडर, टायर प्रेशर मॉनिटर सिस्टीम. एवढे फीचर तुम्हाला भेटून त्याच्यामध्ये. चला मित्रांनो, तुम्हाला या गाडीचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. अशी एक गाडी घेऊन परत पुढच्याच व्हिडिओ आत्तापर्यंत मी हा व्हिडिओ संपवतो. सोबत तुम्हाला या शोरूमचा ॲड्रेस देऊन टाकेल. आपला रेनॉल्ट बघा शोरूम तुम्हाला इथं भेटून जाईल. आपला डोंबिवलीमध्ये तावडी गावाच्या ठिकाणी. ऑन रोड प्राईस पण सांगतो किती असणार ती. ऑन रोडमध्ये तुम्हाला या गाडीची प्राईस असणार डोंबिवलीमध्ये 11,17,000 रुपये असणार आहे आणि सर्व टॉप मॉडेल. चला मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. अशी एक गाडी घेऊन परत पुढच्या वेळेस भेटूया. आणि जे लोक माझ्या चॅनल नवीन असतात ते सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाजूची बेलची जी घंटी आहे ती ऑल नोटिफिकेशन करून ठेवा, ज्यामुळे पण मी नवीन व्हिडिओ बनवत राहील तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन भेटत जातील. ठीक आहे मित्रांनो, चला अशी एक गाडी घेऊन परत पुढच्या वेळेस भेटूया.